घडली, नेमकी काय प्रकार आहे, कुणी जखमी झाले का सगळे? याच्यामध्ये आता प्राइम ऑफिस आमच्याकडे जो आता इन्फॉर्मेशन आहे आणि जो आपल्याकडे एव्हिडन्सेस आहे त्यामध्ये 2 गटामध्ये छोटासा राडा झाला होता, लोक एकत्र झाले होते. त्याच्यामध्ये फिर्याद आल्यानंतर FIR करणार, पुन्हाही आला तर पोलीस स्वतःहून त्याच्यामध्ये FIR करेल. सध्या इथे शांतता आहे. सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की आपला जो तुमचा हक्क आहे वोटिंग करण्याचा ते तुम्ही बजवा आणि शांततेत आपला मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली पाहिजे, याच्यावर सगळ्यांचं रक्षण झालं पाहिजे. किती लोक यामध्ये जखमी झाल्याची काय माहिती आहे? दगडफेक एक तर कंप्लेंट आली तर तुम्हाला सगळं त्यामध्ये डिटेल सांगता येईल, पण आपला जो CCTV फुटेज वगैरे आहे, जो व्हिडिओज आहे त्याच्यावर अनालिसिस करून जो लिगल कारवाई आहे ते पोलीस करणार. शांततेसाठी काय आव्हान आहे? शांततेसाठी हेच आहे, सगळ्या लोकांना शांततेत आपला वोट करा. कुठलाही इश्यू आला तर पोलिसांना कॉन्टॅक्ट करा, इलेक्शन कमिशनच्या लोकांना. गेवराईमध्ये आता काही विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केलाय, वाढवला काही? तिथे आपले SDPO आहे, ॲडिशनल SP साहेबांची इथे व्हिजिट झाली होती. मी पण इथे आलेलो आहे. इथे आम्ही एक्स्ट्रा एक RCP दिलेली आहे. असे गोंधळ घालणाऱ्यांना काय पोलीस प्रशासनाचा इशारा? सिंगल वर्ड आहे, जे कोणी इथे करत आहे आम्ही कोणालाही त्यामध्ये बक्षणार नाही. सगळ्यांवर त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याच्यानंतर तडीपार आणि MPDAची सुद्धा कारवाई होईल. थँक्यू.